नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये जवळपास भरपूर दिवसांचा आपला गॅप पडलेला आहे। जवळजवळ 10-12 दिवस आपल्याला व्हिडिओ मी प्रोव्हाइड करू शकलो नाही, ठीक आहे ना। सो आजपासून आपण रेग्युलर लेक्चर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिक लॉजिक चॅप्टर स्टार्ट केला होता। त्यामधील आपल्या या चॅप्टरमधील लास्ट कन्सेप्ट आपली बाकी होती, ठीक आहे ना। ती म्हणजे आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि ती कन्सेप्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट, ठीक आहे। बेसिकली ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट ही कन्सेप्ट नक्की काय आहे ती आधी आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल बघूया, ठीक आहे। चला तर मग लेक्चर स्टार्ट करूया। आता ही ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट ही सगळी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपले आधीचे जे लेक्चर झालेले आहेत, ठीक आहे ना, ते सर्व लेक्चर्स आपल्याला त्या सर्व लेक्चरची इन्फॉर्मेशन, सर्व डाटा आपल्याला या ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट या कन्सेप्टसाठी लागणार आहे, ठीक आहे ना। स्विचिंग सर्किटची कन्सेप्ट तुम्ही फिजिक्स या सब्जेक्टमध्ये अभ्यासलेली असेल, ठीक आहे ना। सर्किट कशा पद्धतीने असतं की त्यामध्ये एक बॅटरी असते, एक बल्ब असतो आणि एक स्विच असतो। असं एक जनरल कॉमन सिंपल सर्किट तुम्ही अभ्यासलेलं देखील असेल आणि तुम्हाला ते डेली लाईफमध्ये तुम्ही बघितलेलं देखील असेल, ठीक आहे। त्याच क्रायटेरियाचा किंवा त्याच सिंपल सर्किटचा आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे, ठीक आहे ना। यामध्ये काय असणार आहे या टॉपिकमध्ये, तर जे स्विचेसची अरेंजमेंट आहे ना ती वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असणार आहे आणि ते स्विचिंग सर्किट ते आपल्याला सॉल्व करायचं आहे, ठीक आहे ना। तर बघा, मी आधी तुम्हाला सर्किटची कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, ठीक आहे। तर आता जर एक सिंपल सर्किट जर कन्सिडर केलं समजावण्यासाठी, बघा इथे एक फिगर दिलेली आहे। या फिगरच्या माध्यमातून मी समजावण्याचा प्रयत्न करतो। हे एक सिंपल सर्किट आहे। सिंपल का, तर वन स्विच आहे, वन बॅटरी आहे आणि वन लॅम्प आहे। लॅम्प म्हणा किंवा बल्ब म्हणा, ठीक आहे। अशा पद्धतीचे इथे 3 कॉम्पोनंट्स आहे आणि या 3 कॉम्पोनंट्स मिळून आपलं एक सर्किट फॉर्म झालेलं आहे। ज्यावेळेस हे जे स्विच आहे हे ज्यावेळेस मी ऑन करेल, चालू करेल, त्यावेळेस या बॅटरीमधील करंट यामधून पास होणार आहे, ठीक आहे ना। म्हणजे ही जी वायर आहे या वायरमधून तो करंट पास होऊन या स्विचमधून पास होऊन या लॅम्पमध्ये जाणार आहे आणि लॅम्प आपला ग्लो होणार आहे, ठीक आहे ना। अगेन हा करंट इकडे पास होणार आहे। म्हणजे इथे ही जी मोठी लाईन आहे ही पॉझिटिव्ह असते आणि इथे ही जी स्मॉल लाईन आहे ती आपली निगेटिव्ह असते, बरोबर ना। आणि तुम्हाला माहीत असेल फिजिक्समध्ये देखील तुम्ही अभ्यासलेलं आहे, करंट नेहमी पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे फ्लो होतो, बरोबर। सो अशा पद्धतीने हे सिंपल सर्किट आहे। ज्यावेळेस मी हे सर्किट ऑन करेल, म्हणजे हा स्विच ज्यावेळेस मी ऑन करेल त्यावेळेस बल्ब ग्लो होणार आहे आणि ज्यावेळेस हे मी ऑफ करेल त्यावेळेस हे बंद होणार आहे, ठीक आहे ना। अशा पद्धतीने हे स्विच ऑन ऑफची कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला डेली लाईफमधील एक्झाम्पल आहे, त्यामुळे ते तुम्हाला माहीत देखील आहे। सो आता यानंतर बघा, स्विचिंग सर्किटमध्ये आपल्याला 2 टाईपचे सर्किट अभ्यासायचे आहेत, ठीक आहे ना। मी आधीच तुम्हाला एक्सप्लेन केलं की आपल्याला या स्विचिंग सर्किटमध्ये स्विचिंगची अरेंजमेंट कशा पद्धतीने आहे, म्हणजे जे बटन आहेत सर्किटमधील ती कशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे त्यावरून हे टाईप्स तयार झालेले आहेत। त्यामध्ये 2 टाईप्स आहेत, एक सिरीज स्विचिंग सर्किट किंवा सिरीज सर्किट आणि दुसरं आहे पॅरलल सर्किट, अशा पद्धतीने, ठीक आहे ना। आता ह्या दोन्ही कन्सेप्ट आपण 1 बाय 1 बघून घेऊया। त्याआधी इथे बुकमध्ये दिलेली छोटीशी कन्सेप्ट रीड करूया। स्विच इथे पॉईंट दिलेला आहे। अ स्विच इज अ 2 स्टेट डिव्हाइस यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन सर्किट। 2 स्टेट म्हणजे काय असणार आहे, तर जे स्विच आहे ते एकदा आपण ऑन करतो आणि एकदा ऑफ करतो, अशा त्या स्विचेसच्या 2 स्टेट आहेत, त्याच इथे सांगितलेल्या आहेत 2 स्टेट, ठीक आहे। आणि नेक्स्ट काय एक्सप्लेन केलेलं आहे बघा, वी शॅल डिनोट द स्विचेस बाय लेटर्स S, S1, S2, S3 अप टू सो ऑन एटेस्ट्रा, ठीक आहे ना। म्हणजे जे स्विचेस आपण जे एक्झाम्पल पुढे बघणार आहोत सर्किटचे, त्यामध्ये आपण जे स्विचेस आहेत, बटन आहेत, ते आपण या लेटर्सने डिनोट करणार आहोत। जे कॅपिटल लेटर्स आहेत S, S1, S2, म्हणजे जे फर्स्ट स्विचेस असेल त्याला आपण S1 म्हणणार आहोत किंवा S म्हणलं तरी चालेल, S1, S2, S3 या पद्धतीने अरेंज असणार आहे, ठीक आहे ना। ही झाली आता स्विचेसची कन्सेप्ट। आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया। आता स्विचिंग सर्किटचे टाइप्स अभ्यासण्यापूर्वी आपण जे काही बेसिक थिअरी आहे ना, जे स्विचिंग सर्किट तयार करण्यासाठी लागणार आहे ती कन्सेप्ट आधी आपण समजून घेऊया, ठीक आहे। तर बघा, आताच आपण बघितलं S इज अ क्लोज। आता
क्लोज मीन्स काय आणि ओपन मीन्स काय हे समजून घ्या. स्विचेसची कन्सेप्ट आहे व्हेन द स्विच यस इज क्लोज दॅट मीन्स ऑन. ज्यावेळेस यस इज क्लोज असणार आहे म्हणजेच ते ऑन असणार आहे. सर्किट किंवा ह्या मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टरमध्ये क्लोज आणि ओपन हे वर्ड इथे दिलेले आहेत. ठीक आहे ना. तुम्ही कोणताही वर्ड यूज केला तरी चालेल म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. एकतर क्लोज लक्षात ठेवा किंवा ऑन लक्षात ठेवा. एस इज अ क्लोज दॅट मीन्स ते ऑन असणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे त्या सर्किटमधून करंट पास होणार आहे ज्यावेळेस स्विच ऑन असेल त्यावेळेस म्हणजेच क्लोज असेल. ठीक आहे. त्यानंतर इथे ते सांगितलं आहे देन करंट फ्लोज इन द सर्किट अँड हेन्स द लॅम्प इज ग्लो. मागाशीच बघितलेलं आहे. त्यानंतर जर स्विच हे जर ऑफ असेल म्हणजे स्विच हे ओपन असेल यस त्यावेळेस करंट हे सर्किटमधून फ्लो होणार नाही. ठीक आहे ना. आणि दॅट मीन्स लॅम्प देखील ग्लो होणार नाही. ठीक आहे ना. अशी ही स्विचेची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आता यानंतर बघा इथे मी काही सेंटेन्स जे आहेत बुकमधील ते इथे हायलाईट केलेले आहेत. बघा मी ते रीड करतो, महत्त्वाचे आहेत आपल्याला पुढील कन्सेप्टसाठी. सो स्विचेस हॅविंग द सेम स्टेट विल बी डिनोटेड बाय द सेम लेटर अँड कॉल्ड इक्विव्हॅलंट स्विचेस. ठीक आहे. म्हणजे जे आपलं सर्किट असणार आहे किंवा जे सर्किट एक्झाम्पलमध्ये असेल गिवन त्या सर्किटमध्ये जर सेम स्विचेस असेल म्हणजे S1 S1 असे जर दोन स्विचेस असतील सेम लेटरने जर डिनोट केलेले असतील तर त्या स्विचेसला आपण काय म्हणणार आहोत, इक्विव्हॅलंट स्विचेस. ठीक आहे ना. त्यानंतर स्विचेस हॅविंग ऑपोजिट स्टेट्स आर डिनोटेड बाय यस अँड यस डॅश. आता इथे ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे. ठीक आहे ना. ही तुम्हाला जास्त फॉलो करावं लागणार आहे. स्विचेस हॅविंग ऑपोजिट स्टेट्स आर डिनोटेड बाय यस अँड यस डॅश. आता ऑपोजिट स्टेट्स मगाशीच आपण एक्सप्लेन केलेलं आहे ऑन आणि ऑफची कंडिशन. म्हणजे सपोज जर कन्सिडर केलं S1 हे एक स्विच आहे आणि ते सपोज ऑन आहे तर त्याच्या ऑपोजिट स्टेट काय असणार आहे तर S1 डॅशने आपण त्याला डिनोट करणार आहोत. जसं इथे सांगितल्याप्रमाणे यस हे ओरिजिनल स्विच असणार आहे त्याची ऑपोजिट स्टेट ही यस डॅश असणार आहे. मात्र जे कन्सिडर केलेलं स्विच आहे ते ऑन होतं आणि त्याच्या ऑपोजिट असणार आहे ते काय असणार आहे, ऑफ असणार आहे. ठीक आहे ना. ही कन्सेप्ट समजून घ्या. आपल्याला ते भरपूर एक्झाम्पलमध्ये फॉलो करावे लागणार आहे. त्यानंतर त्याला दे आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. असं ज्यावेळेस स्विचेस असणार आहे आपल्या सर्किटमध्ये यस आणि त्याच्या ऑपोजिट स्टेट यस डॅश त्यावेळेस त्या स्विचेसला आपण म्हणणार आहोत कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. ठीक आहे. वर्ड लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट बघा इन सर्किट वी डू नॉट शो वेदर स्विचेस इज ओपन ऑर क्लोज. आता याचा मिनिंग काय होणार आहे बघा. सर्किटमध्ये आपण स्विच हे ओपन आहे की क्लोज आहे हे शो नाही करीत असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे इथे बघा एक इन जनरल एक्झाम्पल नेक्स्ट पॉईंटमधलं मी घेतलेलं आहे फक्त वरील ते सेंटेन्स समजावण्यासाठी. इथे बघा S1 दिलेलं आहे आणि S2 दिलेलं आहे. याचा मिनिंग इथे काही पण असू शकतो. म्हणजे हे इथे S1 हे ओपन देखील असू शकतं किंवा क्लोज देखील असू शकतं. ठीक आहे ना. जुन्या सिलेबसमध्ये माझ्या मते इथे क्लोज सर्किट दाखवलेलं आहे. इथे मात्र तशी कन्सेप्ट त्यांनी सांगितलेली नाही. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. नेक्स्ट थेरी काय आहे इथपर्यंत समजलं. स्विचेस इज ओपन ऑर क्लोज. बघा मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, महत्त्वाचं आहे. बघा मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. स्विचेस हॅविंग द सेम स्टेट विल बी द डिनोटेड बाय द सेम लेटर अँड कॉल्ड इक्विव्हॅलंट स्विचेस. ठीक आहे. दोन स्विचेस जर सेम असतील सेम लेटरने जर डिनोट केलेले असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत इक्विव्हॅलंट स्विचेस. ठीक आहे ना. किंवा रिपीट असू शकतात. त्यानंतर स्विचेस हॅविंग ऑपोजिट स्टेट आर डिनोटेड बाय यस अँड यस डॅश. ठीक आहे ना. ऑपोजिट असेल तर आपण त्याच्या डॅशने डिनोट करणार थोडक्यात. जर एस असेल तर एस डॅश त्याची ऑपोजिट स्टेट असणार आहे. त्यानंतर त्याला कॉम्प्लिमेंटरी स्विचेस म्हणतो. आणि नंतर इन सर्किट वी डू नॉट शो वेदर स्विच इज ओपन ऑर क्लोज. म्हणजे ज्यावेळेस आपण सर्किट प्रिपेअर करणार ड्रॉ करणार आहोत त्यामध्ये आपण स्विच हे ओपन आहे की क्लोज आहे हे शो नाही करणार. ठीक आहे ना. ओन्ली ते स्विच एक तिथे आहे आणि जर एस डॅश जर असेल तर ती त्याची ऑपोजिट स्टेट असणार आहे ओरिजिनल स्विचेसची. ठीक आहे ना. ही कन्सेप्ट समजून घ्या. आता नेक्स्ट इथे अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट बघा. जे आपण स्विचेस कन्सिडर करणार आहोत किंवा जे स्विचेस आपल्या सर्किटमध्ये असणार आहेत त्याला आपण ज्यावेळेस टू टेबलच्या फॉर्ममध्ये किंवा स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये तयार करणार आहोत त्यावेळेस आपण त्या स्विचेसला PQR या पद्धतीने आपण डिनोट करणार आहोत. ठीक आहे ना. ज्या पद्धतीने आपण आधीच्या लेक्चरमध्ये PQR
असे स्टेटमेंट कन्सिडर केले होते, स्टेटमेंटची कन्सेप्ट बघितली होती, तीच कन्सेप्ट इथे आहे, बट फक्त स्विचेसच्या फॉरमॅटमध्ये आहे आणि त्या स्विचेसला आपण पी क्यू आर या पद्धतीने डिनोट करणार आहोत. सपोज सर्किटमध्ये S1 स्विच आहे, तर त्या S1 स्विचला आपण पी लेटर्सने डिनोट करणार आहोत, ठीक आहे ना. आणि त्याची जर ऑपोजिट स्टेट मला डिनोट करायची असेल तर मी ती S1 डॅशने डिनोट करेल, बरोबर. आणि ऑपोजिटमुळे आपण निगेशन अप्लाय करणार आहोत, म्हणजे या पीचं निगेशन भेटणार आहे. निगेशनची कन्सेप्ट आपण मागे लेक्चरमध्ये बघितलेली आहे. नेक्स्ट बघा काय आहे, इथेही तीच कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे, फक्त स्विच S2 घेतलेला आहे. त्यानंतर बघा, वी डू नॉट नो द ॲक्च्युअल स्टेट ऑफ स्विचेस इन द सर्किट. अगेन तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण इथे बघितलेलं आहे त्याच पद्धतीने. वी डू नॉट नो द ॲक्च्युअल स्टेट ऑफ द स्विचेस इन द सर्किट, म्हणजे सर्किटमधील जे स्विचेस आहेत त्यांची ॲक्च्युअल स्टेट आपल्याला माहीत नसणार आहे, म्हणजे ते नक्की ऑन आहे की ऑफ आहे, अशी कन्सेप्ट त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर वी कन्सिडर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ स्टेट ऑफ ऑल स्विचेस इन द सर्किट अँड प्रिपेअर अ टेबल कॉल्ड इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे सगळ्या पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ स्टेट्स, म्हणजे स्विचेस ऑन असतील, काही स्विचेस हे ऑफ असतील, या सर्व स्विचेसचं कॉम्बिनेशन मिळून जे सर्किट प्रिपेअर होतं आणि त्या सर्किटवरून आपण ज्यावेळेस टेबल प्रिपेअर करतो त्या टेबलला आपण म्हणतो इनपुट आउटपुट टेबल. ठीक आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने सिंपल आहे बट महत्त्वाचं देखील आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, विच इज सिमिलर टू ट्रूथ टेबल ऑफ द करस्पॉन्डिंग स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे मागील लेक्चरमध्ये ज्या पद्धतीने आपण ट्रूथ टेबलचे एक्झाम्पल सॉल्व केले, ट्रूथ टेबल आपण प्रिपेअर करायचो, त्याच मेथडने आपल्याला इथे इनपुट आउटपुट टेबल प्रिपेअर करायचं आहे. आणि जो इनपुट आउटपुट टेबल आहे तो प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला लेटर्स 1 आणि 0 घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण ट्रूथ टेबलच्या कन्सेप्टमध्ये ट्रूथ टेबल प्रिपेअर करताना आपण ट्रू आणि फॉल्स अशा दोन ठीक आहे ना, 2 लेटरचा यूज केला होता, ट्रू आणि फॉल्स. त्याच पद्धतीने इथे 1 आणि 0च्या कन्सेप्टमध्ये आपल्याला हे इनपुट आउटपुट टेबल अभ्यासायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं एक्झाम्पल असेल प्रिपेअर टू टेबल, त्यावेळेस तुम्ही ट्रू आणि फॉल्समध्ये ट्रू टेबल प्रिपेअर करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे इनपुट आउटपुट टेबल प्रिपेअर करण्याचं एक्झाम्पल असेल त्यावेळेस तुम्ही इनपुट आउटपुट टेबल हा 1 आणि 0च्या फॉर्मॅटमध्ये प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे ना. जुन्या सिलेबसमध्ये ह्या टाईपचे एक्झाम्पल किंवा इनपुट आउटपुट जो टेबल आहे त्यामध्ये ट्रू आणि फॉल्स यूज केलेला आहे. ठीक आहे ना. म्हणजे माझ्या मते दोन्ही यूज केले तरी चालतील, 1 0 यूज करा किंवा ट्रू फॉल्स यूज करा, कोणतीही कन्सेप्ट इथे यूज केली तरी चालेल. ठीक आहे ना. पण बेसिकली न्यू पॅटर्नप्रमाणे या न्यू सिलेबसमध्ये तुम्हाला 1 आणि 0च्या फॉर्ममध्ये इनपुट आणि आउटपुट टेबल प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. बघा आता ही 1 0ची कन्सेप्ट नक्की काय आहे मग. इन अँड इनपुट आउटपुट टेबल, म्हणजे इनपुट आणि आउटपुट टेबलमध्ये 1 0ची कन्सेप्ट नक्की काय आहे बघा. जशी ट्रूथ टेबलमध्ये आपण स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ट्रू घ्यायचो, बरोबर, फॉल्स असेल तर फॉल्स लेटर्स यूज करायचो. त्याच पद्धतीने इथे स्विच हे जर ऑन असेल आणि ऑफ असेल तर कशा पद्धतीने आपण यूज करणार आहोत बघा. इन इनपुट आउटपुट टेबल वी रिप्रेझेंट 1 व्हेन द स्टेट ऑफ द स्विच इज ऑन, म्हणजे ज्यावेळेस स्विच हे जे आपलं ऑन असणार आहे त्यावेळेस आपण टेबलमध्ये 1 लेटर यूज करणार आहोत, 1 नंबर लिहिणार आहोत, बरोबर. आणि व्हेन स्विच इज ऑफ देन वी यूज 0. ठीक आहे ना. ऑन असेल तर 1 आणि 0 कधी, ज्यावेळेस स्विच हे ऑफ असणार आहे त्यावेळेस. ठीक आहे. 1 0च्या फॉर्ममध्ये टेबल प्रिपेअर करा किंवा ट्रू आणि फॉल्समध्ये इनपुट आउटपुट टेबल प्रिपेअर करा. फक्त कन्सेप्ट मात्र तुम्हाला समजणे आवश्यक आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही सर्व थिअरी होती आतापर्यंत अभ्यासलेली, ती आपल्याला पुढील जे सर्किट आपण प्रिपेअर करणार आहोत पुढील एक्झाम्पलसाठी आपल्याला ते लागणार आहे.